दिनांक 7 व 8 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर व परभणी या दोन जिल्ह्यांमध्ये राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी निवड चाचणी कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धांमध्ये आत्मामालिक कुस्ती केंद्राच्या मल्लांनी उल्लेखनीय अभिमानास्पद कामगिरी करत घवघवीत यश संपादन केला. या निवड चाचणीमध्ये उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर आत्मामालिक कुस्ती केंद्रातील मल्लांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं आगामी होणाऱ्या 15 वर्षाखालील राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. सुवर्णपदक विजेत्या मल्लांमध्ये श्रीकांत कदम, अमन कांबळे, युवराज नरवडे, सार्थक तागड, करण हटकर, हर्षल मस्के आणि तुषार रणसिंग यांचा समावेश आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच पैलवान विवेक नायकल सर म्हणाले, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ जी महाराष्ट्रात सध्या कुस्ती क्षेत्राशी संघटनित जी संघटना आहे, या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं दिनांक 31 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 15 वर्षाखालील राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचं आयोजन होत आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून निवड चाचणी घेऊन प्रत्येक वजनी गटात प्रत्येक जिल्ह्याचा खेळाडू हा निवडला जातो. आपल्या कुस्ती केंद्रातील जवळ 7 मल्लांची वेगवेगळ्या जिल्ह्यातून या स्पर्धेसाठी अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातून 4 मल्ल, परभणी जिल्ह्यातून 1 मल्ल आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून 3 मल्ल असे एकूण 8 मल्लांची आपल्या या स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. या स्पर्धा 31 व 1 फेब्रुवारी दरम्यान भगूर या ठिकाणी पार पडणार आहेत. या विद्यार्थ्यांना आत्मामालिक कुस्ती केंद्राचे संचालक NIS राष्ट्रीय कुस्ती कोच पंच गुरुवर्य माननीय भरत नायकल सर, आत्मामालिक शैक्षणिक संकुलाचे व्यवस्थापक माननीय सुधाकरजी मलिक सर यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. यासोबतच आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच पैलवान विवेक नायकल सर, NIS कुस्ती कोच पैलवान अशोक पाटील, NIS कुस्ती कोच पैलवान अक्षय डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली या मल्लांनी कठोर सराव करून यश संपादन केलं. यशस्वी मल्लांचे परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाणचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी मनपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण.